लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेल्या मुस्लिम समाजातील महिलांनी पालकमंत्र्यांना राखी बांधून मानले आभार। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून अनेक मुस्लिम महिलांचे लाडकी बहीण योजनेचे भरले होते फॉर्म। मिरजेतील पालकमंत्री कार्यालयात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 20 मधील मुस्लिम समाजातील महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते। कालपासून राज्य सरकारकडून अनेक बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे एकदम 3000 रुपये खात्यात यायला सुरुवात झाली। पण प्रथमतःच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील अनेक महिला एकत्र येत महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधून तसेच इतर बहिणींच्या मागे उभे राहण्याचे साकडे घातले। तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा याबाबत आभार कसले राज्य सरकारकडून बहिणींप्रती असलेले कर्तव्य असल्याचं सांगत महायुती सरकार बहिणीच्या पाठीमागे कायम उभा राहणार असल्याचं सांगत सध्या 2 महिने 4 महिने ही योजना असणार अशा उठणाऱ्या अफवेला सुद्धा पूर्णविराम देताना ही योजना निरंतर चालणार असल्याचं सांगितलंय। तर महायुती सरकारचं सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे राहणार असल्याचं सांगितलंय। तर उद्या होणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहात हाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बटन दाबून उर्वरित महिलांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होणार असल्याची माहिती देत उद्या या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचं महिला भगिनींना आवाहन केलंय। सदरचा कार्यक्रम आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता पालकमंत्री कार्यालयात घेण्यात आला। आपले ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याच माजी प्रधानमंत्री यांच्याच पुण्यतिथी आज आहे आणि आज हाही एक संवाद साधायचा होता आपल्याशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या उद्देशानं देशातल्या म्हणजे राज्यातल्या सगळ्या बहिणींना जे नियमात नसेल त्या पद्धतीनं त्यांना एक अनुदान त्यांना मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून केलेला तो प्रयत्न आहे। आम्ही आता एक महिनाभर ह्यावर काम करतो शासन एक महिनाभर काम करतो। हा महिनाभर काम करत असताना कसं सोपं होईल आणि कमी त्रासामध्ये माझ्या बहिणीच्या अकाउंटवर कसे पैसे पोचतील हा विचार करून आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो। मागल्याच कॅबिनेटला आम्ही विचार केला की रक्षाबंधन दिवशी हे पैसे सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर गेले पाहिजेत। मागल्या महिन्याचे ह्या महिन्याचे असे मिळून 3000 रुपये पैसे तुमचे बँकेत गेले पाहिजेत। मला खूप आनंद झाला की परवा रात्री काय पैसे आले, आज पण काय पैसे आले, काल पण पैसे काय आले। उद्या दुपारी 11 वाजता आपण बालगंधर्वला आपण एक कार्यक्रम आयोजित करतोय। सगळ्या ह्या लाभार्थी महिला आणि त्या लाभार्थी महिला सगळ्या इथे उपस्थित राहतील। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब, दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1,56,60,00,000 झाले आता ह्या सगळ्या महिलांना जे अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांना बटन दाबतील आणि सगळ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे जातील। हा कार्यक्रम उद्या आपण ऑनलाईन आपल्याला बघायला मिळेल। आपण सगळ्यांनी अजून काही राहिले असतील ते महिला किंवा आज आणखी काही लाभार्थी असतील जे लाभार्थींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पण उद्या बालगंधर्वला आपण सगळ्यांनी यायचं आहे। काही लोकांनी टीका केली आमच्यावर, त्यावेळी आम्ही स्कीम चालू केली त्यावेळेला आता निवडणूक आली म्हणून बहीण आठवली का आणि मग भावाचं काय करायचं, मिळवण्याचं काय करायचं, हे अशा बऱ्याच गोष्टी टिकेचा वाव आला त्यांनी। पण आम्ही सामर्थ्यानं आम्ही सगळ्या एका विचारानं केलं की नाही हे बहिणीला पैसे पोचवायचे आणि ह्या उद्देशानं ही स्कीम सक्सेस झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे। आणि ही स्कीम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपली सक्सेस झाली। आपल्या जिल्ह्यामध्ये 4,59,002 अर्ज प्राप्त झाले। आपल्याला प्राप्त करत असताना निश्चितच मी पहिल्या दिवसापासून त्याची व्यवस्था केली। आपल्या कार्यालयातून आपल्याला सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या, सगळं करून घ्या, तिथं व्यवस्था केली, माणसं नेमले, तिथं आपण कॅम्प्युटर टाकले, आपण तिथं सगळी व्यवस्था केली की जेणेकरून बहिणींना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे। आणि आपण मोठ्या संख्येने इथं नोंद केली आपण सगळ्यांनी। त्यामधले 4,59,000 अर्ज आले, त्यातले 4,45,000 अर्ज मंजूर झाले।
म्हणजे त्यातलं फक्त 14,000 त्रुटी निघा, 14,000 लोकांच्या त्रुटी. त्यामध्ये पण उद्यापर्यंत काहीतरी होतील, 4 तारखेपर्यंत काहीतरी होतील. त्यातले अर्ज त्रुटीमध्ये जे काय त्रुटी असतील त्या दूर केल्या आपण, तर त्यांनाही ह्या स्कीममध्ये ताबडतोब पहिल्या हप्त्यामध्ये बसता येईल. तर ह्या दृष्टिकोनातून आणि दुसरा प्रचार केला की आता ही स्कीम चालणार, इलेक्शन पुन्हा बंद पडणार. मी तुम्हाला शब्द देतो, ही स्कीम कायमस्वरूपी चालणार आहे. त्यामुळे आपण चिंता करायची नाही. ही स्कीम प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आपल्या अकाउंटला पडणारच आहे. त्यामुळे आता चालू केली पुन्हा बंद होईल ही नियत आमच्याकडे नाही आहे, बरोबर ना. त्यामुळे आम्ही तसं करणार नाही. त्यामुळे ही स्कीम कायमस्वरूपी चालू राहील. ह्या दृष्टिकोनातून आपण ज्यांच्या त्रुटी झाल्या आहेत अर्जामध्ये त्यांना मॅसेज आले, तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत, तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफिल करा. ह्या हप्त्यात नाही तर पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे उपलब्ध होतील. ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता 2 महिन्यात झालं, समजा 3ऱ्या महिन्यात अप्रूव्ह असेल तर 3 महिन्याचे पैसे ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतील. त्याच महिन्याचे नाही. जी तारीख आम्ही डिक्लेअर केली त्या तारखेपासून सुद्धा 5व्या महिन्यात अप्रूव्ह झालं, पण फॉर्म तुमचा आता भरलेला असला पाहिजे. आता त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यापासून चालू होईल. पण फॉर्म पहिला भरला आहे आणि ती त्रुटी आली, आपण त्रुटी कंप्लीट करायला 2 महिने गेले असतील तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळे बँकेच्या सगळ्या अकाउंटवर जातील. आता बँकेच्या अकाउंटवर सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं. आज बँकेमध्ये गर्दी सुटल्या मोठी. काय घाई करताय, तुमचेच पैसे आहेत ते, कोण काढून घेणार नाही ते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की मी मागल्या कॅबिनेटला ते मान्य करून घेतलं की हे पैसे आम्ही हे मदत म्हणून केलेले आहे. बँकेतलं कर्ज कोणाचंही असलं काय असलं तर त्यात वळती करून घ्यायचे नाहीत, हे पण मी सांगितलंय. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आदेश दिले, अशी जर बँक कोण करत असेल तर तिच्यावर आम्ही खटला दाखल करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपलं कर्ज आहे समजा 10-20 हजार असेल, काय लाखभर असेल, त्यामध्ये आपले पैसे 3,000 आलेत आणि बँक म्हणेल आम्ही हे वळती करून घेतो, चालणार